कुलूप बंद वसतिगृहे, आत एकही विद्यार्थी नाही. कागदावर मात्र खोटी माहिती देऊन सरकारकडून कोट्यावधी रुपये लाटले जात होते. नमस्कार. सनातन प्रभातकडून मी प्रीतम नाचणकर. महाराष्ट्रातील अनुदानित वसतिगृहांमध्ये झालेल्या कोट्यावधी रुपयांच्या घोटाळ्याची माहिती या व्हिडिओद्वारे मी आपणाला सांगणार आहे. नुकत्याच झालेल्या विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनामध्ये कॅगने अर्थात भारताचे नियंत्रक आणि महालेखापरीक्षक यांनी अहवाल सादर केला. या अहवालातून हा घोटाळा उघड झाला आहे. नेमका हा घोटाळा काय आहे तो आपण समजून घेऊया. तर जालना, लातूर आणि बुलढाणा या जिल्ह्यात काही वर्षापूर्वीच बंद पडलेली 6 वसतिगृहे कागदोपत्री चालू आहेत असे दाखवण्यात आले. विद्यार्थ्यांची खोटी पटसंख्या दाखवण्यात आली आणि सरकारकडून कोट्यावधी रुपयांचं अनुदान लाटण्यात आलं. एवढंच नव्हे तर या वसतिगृहांमध्ये अधीक्षक, सुरक्षा रक्षक आणि स्वयंपाकी कार्यरत असल्याचं दाखवलं आणि 2018 पासून 2024 पर्यंत या बनावट वसतिगृहांद्वारे सरकारची आर्थिक लूट करण्यात आली. ह्याची उदाहरणं अतिशय धक्कादायक आहेत. जालना येथील महात्मा ज्योतिराव फुले विद्यार्थी वसतिगृहाला कुलूप होतं. हे अनेक वर्षापासून बंद असलेलं वसतिगृह चालू असल्याचं दाखवण्यात आलं. जालनामधीलच राजर्षी शाहू महाराज कन्या वसतिगृह या वसतिगृहामध्ये एका विद्यार्थिनीचे नाव एकाच इयत्तेमध्ये सलग 3 वर्ष दाखवण्यात आलं. या 6 पैकी एकाही वसतिगृहामध्ये एकही धान्याचा दाणा नव्हता. ना विद्यार्थ्यांची दप्तर होती, चप्पल होते, ना कोणतं शैक्षणिक साहित्य होतं. ही सर्व वसतिगृहे धुळीने माखलेली होती, तर काही वसतिगृहांमध्ये भंगार पडलेलं होतं. गंभीर बाब म्हणजे जेव्हा सामाजिक न्याय विभागाच्या अधिकाऱ्यांनी याची पाहणी केली तेव्हा ही वसतिगृह व्यवस्थित चालू आहेत असा अहवाल वरिष्ठांना दिला. म्हणजे हा भ्रष्टाचार सरकारी अधिकाऱ्यांच्या सहमतीनेच चालू होता. कॅगच्या लेखापरीक्षकांनी जेव्हा येथे गेले तेव्हा हा खरा प्रकार समोर आला. म्हणजे विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, जिल्हा परिषद, नगरपंचायत अशा विविध स्तरावर सरकारी यंत्रणा असताना सुद्धा एकालाही हा घोटाळा लक्षात आला नाही. राज्यात एकूण 2388 अनुदानित वसतिगृह आहेत. कॅगने त्यातील फक्त 22 वसतिगृहांचं निरीक्षण केलं आणि ह्या 22 मध्ये 6 वसतिगृह बोगस निघाले. त्यामुळे इतर अनेक म्हणजे हजारो वसतिगृहांची पाहणी केली तर काय निघेल. तुम्हालाही अशा प्रकारची बोगस वसतिगृह आढळल्यास सनातन प्रभातला निश्चित कळवा. नमस्कार.